आयुष्यात ही गोष्ट मला फार उशिरा कळली, पण ती तुम्हाला फार लवकर कळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवते. बऱ्याचदा नकळतपणे आपल्याकडून होणारी एक मोठी चूक जी आपल्या प्रगतीतील एक मोठा अडथळा ठरू शकते. आणि कधीकधी आपण अशा पद्धतीने स्टक झालेलो असतो की आपल्याला समजत नाही की मी माझ्या बाजूनी सगळे प्रयत्न करत आहे, मी माझ्या बाजूनी सगळी मेहनत घेत आहे, पण तरीसुद्धा मला अपेक्षित असणारी गोष्ट घडत नाही आहे, मला अपेक्षित असणारं फळ मिळत नाही आहे, मला अपेक्षित असणारं यश मिळत नाही आहे. आणि त्याच्या पाठीमागचं कारण काहीतरी वेगळंच असतं. जे मला माझ्या बाबतीत जाणवले ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मला आठवतं जेव्हा मी हा प्रवास सुरू केला होता, स्पर्धा परीक्षा असेल किंवा अगदी यूट्यूब जर्नी असेल, त्यावेळेला सुरुवातीला ऑब्व्हियसली आपण कुठलीही नवीन गोष्ट किंवा वेगळं काहीतरी करायला लागलो तर आपल्याला क्रिटिसाइज करणं, लोकांनी आपल्याला टोकणं किंवा तू काहीतरी वेडेपणा करतेस असं म्हणणं हे नॉर्मल आहे. आणि हे माझ्या बाबतीतही झालं. पण याच्यामुळे एक व्हायला लागलं की मी माझ्या गोष्टी कोणालाही न सांगता करायला लागले. म्हणजे व्हिडिओज रेकॉर्ड करणं असेल, अपलोड करणं असेल तर ते मी फारसे शेअरही करत नव्हते, कोणाला सांगतही नव्हते. इव्हन चुकून कुणी माझ्या जवळचा तो व्हिडिओ पाहिला तर मला कसं तरी फील व्हायचं की मला असं वाटायचं की तो पाहू नये. पण याच्यामुळे माझी कन्सिस्टन्सी टिकून होती. याच्यामुळे जे काही मला इतर स्टुडंट्सकडून मिळालेले फीडबॅक होते मी त्याच्यावरती काम करत गेले, त्याच्यातून मी बऱ्याच गोष्टी शिकत गेले. आणि पाहता पाहता म्हणजे अगदी 0 सबस्क्रायबरपासून सुरुवात केलेला चॅनल 2 लाख सबस्क्रायबर पार करून गेला. पण मधल्या काळामध्ये एक गोष्ट जाणवली की ज्यावेळेला हा टप्पा कुठेतरी वाढत गेला, मी थोडीशी सक्सेसकडे जायला लागले, ज्यावेळेला लोकांच्या लक्षात या गोष्टी यायला लागल्या त्यावेळेला आपोआप जवळचे दूरचे सगळेच लोक यायला लागले, बोलायला लागले, विचारायला लागले. आणि याच्यातून सुरू झाली ती म्हणजे माझी स्टोरी मी इतरांना सांगणं. हे सांगताना मला आनंद वाटायचा. इव्हन आपल्या फॅमिलीमधल्या लोकांनासुद्धा ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट केलेली आहे ते कौतुकाने सांगायला त्यांना छान वाटतं. जेव्हा आपण त्यांना सांगत असतो त्यावेळेला ते कौतुकाने ऐकतातसुद्धा आणि तितक्याच कौतुकाने ते बाहेर जाऊन सांगतातसुद्धा. पण माहिती आहे, जेवढ्या शांतपणे मी कष्ट करत होते आणि त्या शांतपणे कष्टाचं जे फळ मला मिळत होतं हे मला जाणवायला लागलं की कुठे ना कुठेतरी या यशामध्ये एक अडथळा म्हणा किंवा माझं जे काही कन्सिस्टन्सी होती माझी त्याच्यामध्ये ब्रेक येणं असेल किंवा आधी ज्या पद्धतीने मला रिझल्ट्स मिळत होते माझ्या कुठल्याही मेहनतीच्या बाबतीत ते रिझल्ट्स मिळणं असेल, याच्यामध्ये कुठेतरी कमतरता जाणवायला लागली. आणि मग एक स्ट्रेस यायला लागला की हे असं का होते, मी माझ्या बाजूनी तर 100% देते पण हे असं होत नाही आहे. आणि मग मी याच्याबद्दल माझ्या दीदीशी पण बोलले की असं व्हायला लागलं आणि मला या गोष्टीचा स्ट्रेस येतो आहे. आणि त्याच्यावरती तिने मला एक गोष्ट सांगितली की म्हणजे बरेच लोक हे मानत असतील मानत नसतील पण मी माझ्या बाबतीत पर्सनली सांगते की ती म्हटली की नजर इज रिअल. आपण ज्यावेळेला आपल्या गोष्टी इतरांपासून म्हणजे आपलं जे काही ध्येय आहे, आपली जी काही मेहनत आहे ती ज्यावेळेला आपण शांतपणे करत असतो, कोणाशी शेअर न करता करत असतो. हां, तुमचा एखादा प्लॅन आहे तुम्ही जवळच्या व्यक्तीसोबत डेफिनेटली शेअर करू शकता. पण ज्यावेळेला आपण ते सगळ्यांना सांगत नसतो, गाजावाजा करत नसतो त्यावेळेला आपण फुल फोकसने आपल्या कामावरतीच टिकून असतो. फुल फोकस आपला फक्त आणि फक्त कामावरती असतो आणि ते आपण खूप छान पद्धतीने कंप्लीट करतो आणि त्याचे रिझल्ट्स पण आपल्याला खूप चांगले मिळतात. पण जेव्हा आपण हे इतरांना सांगायला लागतो असं होतं की ते लोक आपल्याला सल्ले तर देतातच, पण बऱ्याचदा त्यांचे जे काही सल्ले असतात ते थोडेसे निगेटिव्हिटीकडे घेऊन जाणारे असतात. किंवा कधी कधी असंही होतं की ज्यावेळेला समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल हे सगळं ऐकते ती व्यक्ती तुमचं कौतुक करते आणि त्या कौतुकाने आपण नकळतपणे हुरळून जातो. नकळतपणे ते कौतुक आपल्याला असं वाटतं की बस मला इथंपर्यंतच पोहोचायचं होतं, मला हेच तर लाईफमध्ये अचीव करायचं होतं. आणि त्या कौतुकाच्या त्या आनंदाच्या भरामध्ये आपण आपल्या कामाकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतही नाही की आपण ते दुर्लक्ष करतोय, पण आपल्याकडून ॲक्च्युली ते दुर्लक्ष होत असतं. कारण आपण एक वेगळा आनंद सेलिब्रेट करत असतो की कोणीतरी आपल्याला ॲप्रिशिएट केलं आहे. अर्थात कोणीतरी ॲप्रिशिएट केल्यानंतर चांगलं वाटणं याच्यात वाईट काहीच नाही आहे. पण ॲप्रिसिएशन मिळाल्यानंतर पुढे न जाता तिथेच थांबून राहणं याच्यात मात्र गोष्टी चुकीच्या होतात. आणि मग जे काही मध्ये चढ उतार आले, हेल्थ इश्यूज असतील, माझ्या बाबतीत आणखी एक गोष्ट व्हायची की तुम्ही माझे ग्राउंडचे व्हिडिओज पाहिले असतील, तुम्हाला माहिती आहे की मी एक्झरसाईज करणं असेल, अगदी आर्मीची तयारी करणाऱ्या मुलांसोबत रनिंग करणं असेल, टायर मारणं असेल, खूप सगळे एक्झरसाईज करायचे. मी फिजिकली खूप फिट होते, स्ट्रॉंग होते. पण नंतर मला काही हेल्थ इश्यूज पण व्हायला लागले आणि मग एका पॉईंटला आल्यानंतर लक्षात आलं की
हे सगळं असं का घडत असेल? आणि मग वाटलं की अरे हां, म्हणजे आपण ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला आपण खरंच फक्त शांतपणे काम आणि काम करत होतो. पण जेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं सक्सेस मिळवायला लागलो आणि कोणी आपल्याला विचारलं, अगदी फॅमिलीमध्ये तर न विचारता सुद्धा, म्हणजे मला एखादी छानशी कमेंट आली तरीसुद्धा मी लगेच त्याचा स्क्रीनशॉट वगैरे शेअर करायला लागले घरी. आणि मग मी सांगायला लागले एखाद्या माझ्या स्टुडंटनी काही अचीव केलं असेल तर. आणि मग मला कुठेतरी दीदी बोलली की आत्ता हे थोडंसं थांबव, थोडी शांत राहा, तुला जे करायचं आहे ना त्याच्यावरती फुल फोकस ठेव आणि फक्त आणि फक्त ती गोष्ट कर. ज्या दिवशी तू सक्सेसफुल होशील, तू न सांगता, पण ऑब्व्हियसली ते सगळ्यांना समजणारच आहे, पण हे आधी आपण स्वतःहून सांगितल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, बरेचसे अडथळे असे निर्माण होत आहेत जे ॲक्च्युली आधी नव्हते, पण ते केवळ आणि केवळ आपल्या शेअर करण्यामुळे निर्माण होत आहेत. लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन असेल, लोकांनी आपल्याला सल्ले देणं असेल, लोकांनी आपल्याला टोकणं असेल, अडवणं असेल, किंवा पुढे धोका कसा आहे हे सांगणं असेल. आता इथे ना 2 गोष्टी आणखी शेअर करते. एखादं लहान बाळ आहे, म्हणजे मी परवा एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये मी हा किस्सा ऐकला की एका घरामध्ये 3 भावंड आहेत. मोठी मुलगी, नंतर तिचा भाऊ आणि नंतर एक छोटीशी मुलगी. मोठ्या बहिणीला गणित अवघड जातं. ती म्हणते, ती छोट्या भावाला अभ्यासाला घेऊन बसताना म्हणते, नीट लक्ष देऊन कर रे, गणित अवघड आहे. आता या छोट्या भावाला असं वाटतं की गणित हा विषय अवघड आहे कारण दीदीने सांगितलंय. तो छोटा भाऊ पण गणित अवघड आहे म्हणूनच गणित घेऊन बसतो. आणि छोटी बहीण ज्यावेळेला अभ्यासाला बसते, हे दोघेही तिला म्हणतात की गणित अवघड आहे, हा नीट लक्ष देऊन कर. बरं, आता तिच्या डोक्यात हे बसलं की गणित अवघड आहे, म्हणून ज्यावेळेला ती शाळेत जाते, शाळेत गेल्यानंतर ज्यावेळेला गणिताचा तास आहे त्यावेळेला आधीच एक भीती आहे, कारण दीदीनी आणि भैयानी ऑलरेडी ते प्रोग्रामिंग केलं आहे. पण ज्यावेळेला शिक्षक वर्गात येत आहेत आणि बोर्डवरती एखादं गणित लिहित आहेत, तर शिक्षकसुद्धा म्हणतात, पोरांनो गणित अवघड आहे, नीट लक्ष द्या. म्हणजे अवघड नसणारं गणितसुद्धा त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला, त्या मुलीला अवघड वाटायला लागतं. आपल्या ब्रेनचं प्रोग्रामिंग असंच होतं. ज्या गोष्टी ॲक्च्युली आजूबाजूला नाही आहेत त्या गोष्टी आपण खऱ्या मानायला लागतो, कारण त्या आपण परत 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 ऐकतो आणि मग ते जे ऐकलेलं आहे ते आपण खरं आहे असं मानायला लागतो. दुसरा मुद्दा, ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करतात, तुम्हाला यश मिळायला लागतं, तुम्ही छोटे छोटे टप्पे पार करतात, सगळेजण तुमचं कौतुक करतात आणि तुम्हाला ते कौतुक आवडतं, तुम्हाला ते छान वाटतं. पण माहिती आहे, ज्यावेळेला तुम्ही जसे जसे त्या यशाच्या शिखरावरती पोहोचायला लागतात, एक उंची गाठायला लागतात ना, त्यावेळेला जे लोक कौतुकाने तुमच्याकडे पाहत असतात त्यातले फार थोडे लोक असतात जे अजूनही तुमच्याकडे कौतुकाने पाहत असतात. बाकीच्यांच्या मनामध्ये एक ईर्ष्या निर्माण व्हायला लागते. त्यांना तुमचं ते यश पाहवत नाही, त्यांना तुम्ही जे काही ती उंची सर करताय हे पाहवत नाही आणि हे लोक नंतर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. हेच लोक नंतर तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात. एका पॉईंटला येऊन तुम्हाला हा प्रश्न पडतो की माझं नक्की चुकतंय काय? म्हणजे कालपर्यंत माझी जी गोष्ट तुम्हाला फार आवडत होती, कालपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्ही माझं कौतुक करत होतात, आज तीच गोष्ट तुम्हाला खटकते किंवा आज त्याच गोष्टीमुळे तुम्ही मला इग्नोर करताय किंवा आज त्याच गोष्टीमुळे तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी वाईट बोलताय. आणि ही गोष्ट आपल्याला इतका स्ट्रेस देऊन जाते आणि आपण आपल्या कामापासून दूर जातो. आपण या स्ट्रेसमध्ये हरवून जातो. सेम घटना, सेम अनुभव मी घेतला, सेम कंडिशन माझी झाली आणि मग रिअलाईज झालं की नाही यार, आपण जे काही करतोय कदाचित आपलाच ट्रॅक चुकीचा आहे आणि तो आत्ता आपण बदलणं गरजेचं आहे. इथून पुढचं जे काही कष्ट आहे, जे काही लाईफमध्ये आपण गोल्स ठेवलेले आहेत, शांतपणे ते अचीव करूयात. ज्या दिवशी आपण अचीव करू त्या दिवशी ऑब्व्हियसली जगाला माहितीच होईल. सो तुम्ही जे काही ध्येय डोळ्यासमोर ठेवून आत्ता जगताय, मी तुम्हाला सजेशन देईन की तुमच्या जवळची जी व्यक्ती असेल तिच्याशी तुम्ही शेअर करा, पण हे सगळ्यांशी शेअर करू नका. तुम्ही अगदी छोटे छोटे टप्पे त्यातले पार जरी केले तरीसुद्धा तो आनंद स्वतःपुरता ठेवा किंवा स्वतःच्या अगदी जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबतच तो मर्यादित ठेवा. तुम्ही सगळ्यांसोबत ते शेअर करा. अर्थात आनंद दिल्याने वाढतो, पण माहिती आहे खूप वेळा जे आपल्या आजूबाजूला असणारे लोक असतात ते एक मुखवटा घालून असतात. त्यामुळे अशा गोष्टी शेअर करण्यापासून शक्यतो स्वतःला रोखा. ज्या दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल, तुमचं यश स्वतःच धिंगाणा घालणार आहे. म्हणूनच कष्ट शांततेत करा आणि अगदी गुप्तपणे करा. मला वाटतं की तुम्ही पण असं कधीतरी एक्सपिरियन्स केलं असेल, कधीतरी तुमच्या बाबतीत पण अशा गोष्टी घडल्या असतील. जर कधी असं घडलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट्स अर्थात फक्त मला बळ देत नाहीत, तर बाकीचे जे व्ह्युअर्स आहेत, बाकीचे जे वॉरियर्स आहेत, जे हे व्हिडिओज पाहतात, त्यांनासुद्धा या कमेंट्समधून खूप काही शिकायला मिळतं. ते सुद्धा या कमेंट्समधून त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सगळे बदल घडवत असतात. त्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या बदलाला
तुम्ही एक निमित्त मात्र ठरू शकता. म्हणून कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, जे मी सांगितलं ते तुम्हाला खरं वाटलं असेल, म्हणजे तुमच्या बाबतीतही असं तुम्ही कधी अनुभवलं असेल, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.